माजी उपमहापौर डॉक्टर रवींद्र उर्फ छोटू भोयर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते। पूनम अर्बन क्रेडिट सोसायटीचे संचालक असताना 3.41 कोटींचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी नुकतीच त्यांना अटक केली आहे। यासह त्यांनी इतरांच्या संगनमताने 89 बोगस कर्ज प्रकरणे मंजूर केल्याचाही गंभीर बाब समोर आली आहे। यासाठी विदेशात राहणाऱ्या काही नागरिकांच्या नावाचाही त्यांनी गैरव्यापार केल्याचा खळबळजनक आरोप सोसायटीचे वर्तमान अध्यक्ष ॲडव्होकेट रमन सेनाड यांनी केलाय। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। या संदर्भात पूनम अर्बन सोसायटीचे वर्तमान अध्यक्ष ॲडव्होकेट सेनाड यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त व राज्याचे पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली होती। त्यामुळे 2019 पर्यंतच्या कार्यकाळातील घोटाळ्या प्रकरणी दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यानंतर आता वर्ष 2010 ते 2022 या कालावधीत झालेल्या घोटाळ्यांचेही आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपास सुरू केल्याची चर्चा आहे। ॲडव्होकेट सेनाड यांच्या तक्रारीनुसार वर्ष 2010 ते 2022 दरम्यान सोसायटीमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचं समोर आलंय। वर्ष 2011 ते 2013 दरम्यान 89 जणांच्या नावाचा व बनावट कागदपत्रांचा गैरवापर करत बोगस कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आले। या सर्व कर्ज प्रकरणाची रक्कम धनादेश ऐवजी रोख स्वरूपात त्रयस्थ अशा प्रसाद अग्निहोत्री नावाच्या एकाच व्यक्तीकडे दिली। यामध्ये विदेशात राहणाऱ्या काही व्यक्तीला नागपुरातील रहिवासी दाखवून त्यांच्या नावाचा गैरवापर करत कर्ज प्रकरणे मंजूर केले। आरोपी भोयर आणि कंपनीने एका 3,15,00,000चा कर्ज प्रकरणात वाडीतील गजानन दिव्य अपार्टमेंट मधील गहाण असलेली 4 सदनिकांपैकी 3 सदनिका शासकीय परवानगी न घेता परस्पर विकले। विक्रीनंतर आलेली रक्कमही सोसायटीकडे जमा केली नाही। यासह वर्ष 2012 पासून सोसायटीची आर्थिक स्थिती हालाकीची असूनही शासकीय परवानगी न घेता कमी किमतीची शेत जमीन एका मध्यस्थामार्फत मूळ मालकांकडून चढ्या 2,50,00,000 विकत घेतली, तर शेती विक्री पोटीची रक्कम न देता मध्यस्थी व्यक्ती मार्फत ती लंपास करून शेत मालकाची फसवणूक केली। कर्ज प्रकरणे मंजूर करण्यापूर्वी कर्जदारांची आर्थिक पत लक्षात घेतली नाही, तसेच गहाण मालमत्तेचे बाजार मूल्य कमी असताना गैरकायदेशीररित्या फुगवून दाखवली। कर्जदारांसह गॅरंटी घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाचीही मुक्का चौकशी केली नाही। नियमबाह्यरित्या अनेक गृहकर्ज प्रकरणेही मंजूर केले। त्यांच्याकडून कर्जाची रक्कम परस्पर वसूल करून सोसायटीकडे जमा न करता लंपास केली, असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट रतन सेनाड यांनी तक्रारीद्वारे केली आहे। पूनम अर्बनच्या संचालकांनी वर्ष 2010 ते 2022 पर्यंत शासकीय अंकेक्षण सुद्धा केले नाही। शेवटी शासकीय अंकेक्षकासह त्रस्त ठेवीदार ग्राहक फिर्यादी हर्षवर्धन झंझाळ यांनी सक्करदरा पोलिसांकडे तक्रार केली। नंतर प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाले। त्यांनी चौकशी अंती फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आरोपी डॉक्टर रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना अटक केली। सध्या छोटू भोयर हे 25 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत आहेत। या दरम्यान पहिल्याच दिवशी प्रकृती ढासळल्याने पोलिसांनी त्यांना मेयो रुग्णालयात भरती केले। येथे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। या प्रकरणी सर्व आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता हे प्रकरण पुढे कोणतं स्वरूप घेतं हे आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत राहू। तोपर्यंत पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।